मात्र उद्यापासून पर्यायी मार्ग म्हणून वापरावा लागणार आहे. काय वाटतं? पर्यायी रस्ता असल्यामुळे आता इथं काल पाऊस पडल्यामुळे इथं खूप चिखल झाला होता. आता हे पर्याय केल्यास खूप अवघड होणार, इथं जाता येणार नाही, वागता येणार नाही. जर त्या उड्डाणपुलाचं जर काम जर करायचं होतं तर हा रस्ता व्यवस्थित दुरुस्त करायला पाहिजे होता असं वाटतंय का? अगोदर पर्याय रस्त्याची दुरुस्ती का चालू आहे का किंवा का प्रॉब्लेम आहे का हे बघायला पाहिजे होतं आणि इथला रस्ता आधी सुरळीत करून नंतर पर्याय मार्ग द्यायला पाहिजे होता. म्हणजे अचानकच हा निर्णय. परळीतील रेल्वे उड्डाणपुलाचं काम उद्यापासून सुरू होणार आहे. मात्र उद्यापासून रेल्वे उड्डाणपूल हा वाहतुकीसाठी बंद होणार आहे आणि पर्यायी मार्ग म्हणून परळी बायपास रस्त्याचा वापर करावा असं आव्हान जे आहे ते राष्ट्रीय महामार्गाच्या वतीने प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेलं आहे. मात्र हा जो परळी बीड हा रेल्वे मार्ग होतोय, मात्र याच ठिकाणी पाहिलं गेलं तर हा पूर्णतः एकदम खड्डा आहे. त्यामुळं खड्ड्यामुळं मोठी अडचण जी आहे ते वाहनधारकांना निर्माण होऊ शकते अशी शक्यता जी आहे ते वर्तवली जाते. त्यामुळं आता हा पर्याय मार्ग जरी असला तरी प्रशासनाच्या वतीनं राष्ट्रीय महामार्गाच्या प्रशासनाच्या माध्यमातून नेमकी असे जे काही खड्डे आहेत त्याच्या मध्ये काय डागडुगीचं काम केलं जाईल का हे देखील पाहणं या ठिकाणी महत्त्वाचं ठरणार आहे. आपण थेट पाहू शकतो अशा पद्धतीची हा खड्डा आहे, पलीकडे रस्ता आहे. माझ्या याही बाजूनं तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. याही बाजूनं पाहिला गेलं तर पूर्णतः रस्ता गेला, मात्र दोन्ही रस्त्याच्या मधोमध हा खड्डा असल्यामुळं नागरिकांना अडचणीचा ठरू शकतो अशी शक्यता जे आहे ते वर्तवली जाते. माझ्यासोबत काही तरुण पण आहेत, त्यांच्यासोबत चर्चा करण्याचा प्रयत्न करतो. काय वाटतं, हा रस्ता जो आहे तो आणखीन बनलेला नाही, मात्र उद्यापासून पर्यायी मार्ग म्हणून वापरावा लागणार आहे. काय वाटतं? पर्यायी रस्ता असल्यामुळे आता इथं काल पाऊस पडल्यामुळे इथं खूप चिखल झाला होता. आता हे पर्याय केल्यास खूप अवघड होणार, इथं जाता येणार नाही, वागता येणार नाही. जर त्या उड्डाणपुलाचं जर काम जर करायचं होतं तर हा रस्ता व्यवस्थित दुरुस्त करायला पाहिजे होता असं वाटतंय का? अगोदर पर्याय रस्त्याची दुरुस्ती का चालू आहे का किंवा का प्रॉब्लेम आहे का हे बघायला पाहिजे होतं आणि इथला रस्ता आधी सुरळीत करून नंतर पर्याय मार्ग द्यायला पाहिजे होता. अचानकच हा निर्णय घेतल्यामुळं नागरिकांसाठी देखील म्हणजे गैरसोयीचं होणार आहे. 100% गैरसोय होणार आहे. आणि इथं एवढा म्हणजे वाहतूक होण्याच्या अगोदर सुद्धा इथं भरपूर अपघात झालेले आहेत त्याच्या अगोदर, आणि पाऊस पडल्याच्या नंतर इथं कमीत कमी गुडघेपर्यंत तरी पाणी साचते या खड्ड्यामध्ये. प्रॉपर तुम्ही परळीकर टोकोडी इथे पूर्ण तुम्हाला माहिती आहे? हो, पूर्ण माहिती. इथून 4 व्हीलर 2 व्हीलर जाण्यासाठी योग्य रस्ता नाही आहे हे सध्या पाऊस पडल्याच्या नंतर. त्याच्यानंतर तिथं जे आपलं रिलायन्स पंप आहे ते ठिकाणी देखील पुलाचं म्हणजे एकतर्फीच बाजू झालेली आहे. हो, तिथं पण तसाच आहे प्रॉब्लेम. तिथं सध्याच्या कंडिशनला देखील अवघड आहे सध्या जाणं परळीला. तिकडून आम्ही हे पर्याय मार्ग वापरतो सध्या तरी. हे नागरिक जे हे बोलतायत, हे तरुण जे बोलतायत, ह्यालाच आपण पकडून हे समजू शकतो की हे अडचणीचा मार्ग आहे. मात्र आता काही तासच उरले आहेत प्रशासनाला याच्यामध्ये उपाययोजना करण्याचे. मात्र प्रशासन याच्यामध्ये कसं हाय अलर्ट मूडवर येईल हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र परळी बायपास रस्त्याचे असे काही ठिकाणं आहेत, ते ठिकाणं आपल्या युजरसाठी हे लोकांसाठी आपण प्रकाशनाच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करतोय. प्रशासनाला कुठंतरी या प्रकरणामध्ये जाग यावी आणि पर्याय मार्ग जरी हा पर्याय मार्ग म्हणून जरी वापरण्याची आव्हान जरी प्रशासनानं केलं असलं तरी अडचणीचा हा पर्याय कसा ठरू शकतो या लोकांच्या प्रतिक्रियेच्या माध्यमातून आपल्याला समजतंय. मात्र आणखीन काय अपडेट्स मिळतील का हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामॅन सूरज मीडिया, बीड, परळी.